नमस्कार मंडळी. मी साक्षी जोशी. धर्मो रक्षति रक्षतः या विचारांनी प्रेरित असलेली अध्यात्म, संस्कृती, इतिहास आणि मराठी भाषेवर घेऊन आली परत एकदा नवीन विषय नवरात्र. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. नवरात्र म्हणजे काय हो? नवरात्र म्हणजे देवीच्या विविध स्वरूपाचं उपासना करणे. 9 दिवस तो उत्सव साजरा करणे. शक्ती स्वरूपात देवी दुर्गा, लक्ष्मी, सरस्वतीचे पूजन केले जाते. प्रत्येक दिवशी देवीच्या वेगवेगळ्या रूपाला मान देऊन त्यांची उपासना केली जाते. हा उत्सव साधारणपणे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी आणि दशमीपर्यंत साजरा केला जातो. शेवटचा दिवस असतो दसरा, जो विजयाचे प्रतीक मानून विजयादशमी म्हणून साजरा केले जाते, ज्याचा अर्थ सत्कर्माचा दुष्टांवरती विजय प्राप्त करणे. अनेकदा आपण ऐकतो देवीचे दैवी पराक्रम. त्यामध्ये त्यांचे महात्म्य काय आहेत? असं म्हणतात, महिषासूर राक्षसाचा वध देवीने 9 दिवसाच्या कठोर युद्धानंतर केला. मा दुर्गा महिषासुरांचा अहंकार, दुराचार आणि अन्यायाचा प्रतीक म्हणून मानला जातो. नवरात्र म्हणजे असत्यावर सत्याचा आणि अन्यायावर न्यायाचा विजय असतो. या नवरात्रात 9 रूपांची उपासना केली जाते. प्रत्येक दिवस एका रूपाला अर्पण असतो. पहिली असते शैलपुत्री, जी स्थिरता व भक्तीचं प्रतीक असते. दुसरी असते ब्रह्मचारिणी, जी तपश्चर्याचे प्रतीक असते. तिसरी असते चंद्रघंटा, जे शौर्याचे प्रतीक असते. चौथी आहे कुष्मांडा, जी सर्जन शक्तीचं प्रतीक असते. 5वी आहे स्कंदमाता, जी मातृत्वाचे प्रतीक आहे. 6वी आहे कात्यायनी, जी पराक्रमाला प्रतीक असते. 7वी असते कालरात्री, जी भयाचा नाश करणारी असते. 8वी असते महागौरी, जी शुद्धताचे प्रतीक असते. 9वी आहे सिद्धिदात्री, जी सिद्धी आणि पूर्णत्वाला प्रतीक असते. नवरात्रीचे 9 दिवस 9 रूप आणि त्यांना दिलेली उपमा स्त्री शक्तीला मार्गदर्शन आणि जागृत करणारी असते. आता नवरात्र हे ऋतुचक्राशी असलेलं नातं काय आहे? अश्विन महिन्यात पावसाळ्यानंतरचा बदल होतो. शरीर आणि मन शुद्ध करण्यासाठी उपवास, तप, ध्यान यांना महत्त्व दिले जाते. म्हणजेच नवरात्र हे फक्त धार्मिक नाही, तर आयुर्वेदिक, वैज्ञानिक दृष्ट्याही उपयुक्त ठरते. स्त्री शक्तीचा गौरव देखील केला जातो. नवरात्र हे स्त्री शक्तीचे स्मरण आणि सन्मान करण्याचा पवित्र पर्व आहे. आपल्याला समाजात आई, बहीण, कन्या या सर्व रूपातील स्त्रिया शक्ती स्वरूपात मानले जातात. म्हणूनच नवरात्रात कन्यापूजन देखील केलं जातं. मग याचा आध्यात्मिक अर्थ काय आहे? नवरात्र हे आत्मशुद्धी आणि मनातील असुरी प्रवृत्तीचा नाश करणारे दिवस आहेत. महिषासूर म्हणजे आपल्यातला क्रोध, काम, लोभ, मोह, अहंकार, मत्सर याचं प्रतीक. त्याचा या 9 दिवसात नाश व्हावा याकरिता देखील नवरात्र साजरा केलं जातं. देवीचं नवरात्र, तिची उपासना म्हणजे प्रवृत्तावर विजय करणं ही संकल्पना. नवरात्र साजरे करताना आपण रंग, गाणी, नृत्य याचा आनंद घ्यायलाच हवा, कारण भक्तीचा जागर हा याच सगळ्या गोष्टींनी होतो. पण त्याचबरोबर देवीची कथा ऐकाव्या, आपल्या मुलांना सनातन धर्म शिकवावं आणि भक्ती आणि आनंदाचा मेळ घ्यावा. शेवटी सांगायचं थोडक्यात इतकंच की नवरात्र हा शक्तीची उपासना आणि जीवनातील सकारात्मक शक्तीचा गौरव करणारा उत्सव आहे. तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या आणि विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.